नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी जिल्हा न्यायालय भरतीचा एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे। खूप विद्यार्थी खूप दिवसापासून विचारत आहे आन्सर की कधी येणार आहे। तर बघा एक अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तीच आपण तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत। तर बघा कुठली न्यूज आलेली आहे, आजचीच न्यूज आलेली आहे 1 मार्चची। तर बघा काय नोटीसमध्ये काय दिलेलं आहे, सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 फॉर डिस्ट्रिक्ट कोर्ट। इथे बघा नोटीस दिलेली आहे। नोटीसमध्ये बघा त्यांनी काय बोललेत, तुमची एक्झाम 5, 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंत तुमची एक्झाम कंडक्ट केली होती। तर त्याचीच एक आन्सर कीची अपडेट आलेली आहे। इथं बघा याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठीची जाहिरात 4/12/2024 रोजी, इथं 2024 नाही, इथं त्यांच्या बाय मिस्टेकनी इथं 2023 पाहिजे होती, इथं 24 केले त्यांनी, रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिराताच्या अनुषंगाने 5 ते 14 फेब्रुवारीपर्यंत तुमची एक्झाम घेण्यात आली होती। कुठली? कनिष्ठ लिपिक, शिपाई हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी, म्हणजेच तुमची लघु चाचणी। तर सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवाराच्या लॉग इनमध्ये दिनांक 2/3/2024 म्हणजे उद्या, आज 1 मार्च आहे, उद्या 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत, उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत सुद्धा येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो। 2 मार्च कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत। तर तुमची आन्सर की ही उद्या किंवा आज रात्री सुद्धा येऊ शकते, किंवा उद्या 100% तुमची उद्या आन्सर की ही येणार आहे जिल्हा न्यायालय भरती कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल या पदाची। तर इथं बघा सदर उत्तर तालिकेतील संदर्भात, प्रश्न संदर्भात आणि तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन वगैरे असतील तर तुम्ही त्यांना, इथं बघा उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती, काही ऑब्जेक्शन असेल तर सादर करायचे असल्यास उमेदवाराने दिनांक 2/3/2024 सकाळी 8, टायमिंग बघा सकाळी 8 ते 4/3/2024 म्हणजे 4 मार्च रात्री 11:55 या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नासंबंधित हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखात सहाय्य, ऑनलाईन वेब लिंक इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात। तर बघा तुम्हाला काही ऑब्जेक्शन वगैरे असेल तर या कालावधीमध्येच तुम्हाला, या पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तिथं पाठवायचं आहे। तर विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाही। वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांनी लॉग इनद्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार केला जाईल। तर इथं बघा तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, लॉग इन लिंक, या लिंकवरूनच तुम्हाला तुमची आन्सर की ही येणार आहे या लिंकवरती। आता ही ओपन नाही होत आहे, ही उद्या ओपन होणार आहे। याच्यावरती तुम्हाला तुमची ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांची आन्सर की इथून लॉग इन करायची आहे। तर बघा आजचीच अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 मार्च 2024 मुंबई उच्च न्यायालय। तर बघा तुमची आता उद्या आन्सर की ही येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। खूप आनंदाची बातमी आहे। आणि आपण आपल्या चॅनलवरती पोलीस भरती, सरळ सेवा भरती, GMC नागपूर ज्या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत त्यांचे प्रश्नसंच बघत आहोत, ते पण सिलेबस वाईज, टॉपिक वाईज बघत आहोत। तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन येणार आहे, आणि उद्या जी आन्सर की येणार आहे त्याचं पण सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओ चॅनलवरती टाकणार आहोत। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही न्यूज पोहोचवा, म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांना सुद्धा कळेल।